संजय राऊतची हैसियत काय? यांच्यात किती सीटा निवडून आल्यात? आमदार भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य. राज्याच्या राजकारणात शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपली पकड मजबूत केल्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांची पायाखालची बाजू सरकताना दिसते. एकीकडे ईव्हीएम वरती खापर पडत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवरती भाष्य करत त्यांना लक्ष करतात. आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आपल्या मूळ गावी दरेगावला गेल्यानंतर संजय राऊत यांनी टीका केली. यावर आमदार भरतशेठ गोगावले यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतलाय. संजय राऊत यांची हैसियत काय? त्यांच्या पक्षाच्या किती सीट आल्यात? संजय राऊत यांच्या टीका टिप्पणीमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नुकसान झालंय, उलट पक्ष आमच्या पक्षाचा फायदा झालाय. त्यामुळे अशा वायफळ बडबड करणाऱ्या नेत्याकडे लक्ष न देता आणि आमच्या कामाने उत्तर देऊ असं आमच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितलंय. तर पौर्णिमा अमावस्या या आम्ही हिंदू धर्माप्रमाणे मानतो, तुम्ही मानत नाहीत म्हणून तुम्ही मागे होत चाललाय, हे देखील संजय राऊत यांनी लक्षात ठेवावा असा सल्ला आमदार भरतशेठ गोगावले यांनी संजय राऊत यांना चांगला समाचार घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे, जेवढं संजय राऊत टीका टिप्पणी करल तेवढे आम्ही पुढं चाललेलो आहोत. कारण त्याचं 2.5 वर्ष टीका टिप्पणीत गेलं, त्यात आमचं काही नुकसान झालं नाही. त्यांनीच उद्धव साहेबांचं नुकसान करून टाकलं आणि त्यांच्या पक्षाचं नुकसान केलं. त्यामुळे त्यांनी त्यांचं बोलत राहू द्या, आम्ही आमचं काम करत राहू. कारण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे की आम्ही कामाने उत्तर देऊ, त्यांच्या टीका टिप्पणीला उत्तर देणार नाही. आणि संजय राऊतांची हैसियत काय, की त्यांच्या किती सीट आल्या, काय आल्या, त्यांनी तपासाव्यात, तेव्हा दुसऱ्यावर टीका करावी. असू दे, पौर्णिमा असू दे, काही असू दे, जे हिंदू धर्मामध्ये काही शास्त्रोक्त पद्धतीने काही गोष्टी मानल्या जातात त्या मानल्या जातात, त्या मानतो आम्ही. म्हणूनच आम्ही पुढे चाललो. तुम्ही मानत नाही म्हणून तुम्ही मागं होत चाललेला आहात. त्यामुळे संजय राऊत काय बोलला आणि काय नाही त्याकडे एवढं कोणी लक्ष देणं मला वाटतं की उचित ठरणार नाही.